नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर इंगे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहे? तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एरर्सवरची प्रॉब्लेम डिस्कस करणार आहे. सो प्रॉब्लेम ऑन एरर्स. तर बघा, आपण कालच्या लेक्चरमध्ये एरर्स, एररचे टाइप्स, नंतर मेजरमेंट ऑफ एरर आणि प्रोपगेशन ऑफ एरर्स ह्या पद्धतीचा सगळा फिनॉमिना जो आहे तो आपण समजून घेतला. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहे, तर त्या एररवरची प्रॉब्लेम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जातात किंवा त्यावरती कशा पद्धतीने प्रॉब्लेम विचारले जातात याबद्दलचं डिस्कशन आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर आपण पहिलाच प्रॉब्लेम घेतला पाहिजे. ए फिजिकल पॅरामीटर ए कॅन बी डिटरमाइन मेजरिंग द पॅरामीटर बी सी डी अँड ई. म्हणजे तुमचा ए पॅरामीटर आपण कशा टर्ममध्ये मेजर करत आहे, तर बी सी डी आणि ई च्या टर्ममध्ये मेजर करत आहे विदिन युजिंग द रिलेशन. कोणतं रिलेशन यूज करून? त्या रिलेशनचा यूज करून आपण ए चे मेजरमेंट करतोय. आता पुन्हा आपल्याला if the maximum error in the measurement of B, C, D and E. B, E, C, D and E याच्या मेजरमेंट मध्ये येणार मॅक्सिमम एरर. B मध्ये येणार B1, C मध्ये येणार C1, D मध्ये येणार D1% आणि E मध्ये येणार E1%. Then find the maximum error in the value of A. A मध्ये येणार मॅक्सिमम एरर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता कॉन्सेप्ट समजून घ्या. मॅक्सिमम एरर म्हणजे काय? आपण समजा A म्हणला मॅक्सिमम एरर म्हणजे B1 दिला, हा B1 मॅक्सिमम एरर इन B याचा अर्थ काय होतो? का ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ B इनटू मीन व्हॅल्यू ऑफ B, ऍब्सोल्यूट मीन ऍब्सोल्यूट एरर डिवाइड बाय द मीन व्हॅल्यू इनटू 100%. हा झाला B मधला मॅक्सिमम एरर. कसं का B चा मॅक्सिमम एरर म्हणजे B1% इज इक्वल टू मीन ऍब्सोल्यूट एरर इन B डिवाइड बाय द मीन व्हॅल्यू इनटू 100. त्याला म्हणतात रिलेटिव्ह एरर इनटू 100. हा काय असतो? काय व्हॅल्यूचा मॅक्सिमम एरर असतो. काय असतो? मॅक्सिमम एरर. मग त्यात C चा काय? C1 इज इक्वल टू दिस मॅक्सिमम एरर इन C, that is delta C upon C into 100%. Similarly तुम्ही B मध्ये फाइंड करू शकता. B मधला मॅक्सिमम एरर B1 इज इक्वल टू काय? मग डेल्टा B upon B into 100%. कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. 100% हे काय करायचं? त्याला ऑलरेडी आपण पर्सेंटेज मध्ये राईट करतो. सो into 100 मध्ये अँड लास्ट E मधला किती? मग E1 इज इक्वल टू डेल्टा E upon E into 100. This is the E1, that is the maximum percentage या maximum error in E1. आता आपल्याला maximum error को फाइंड करायचं आहे. फाइंड द maximum error in the value of A. A मध्ये maximum error फाइंड आउट करायचं आहे. पाहता येईल आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. गिवन मध्ये काय दिलं? इक्वेशन A is equal to B raised to alpha into C raised to beta upon B raised to gamma into E raised to delta. आता आपण काय करणार? सिंपल काय? पॉवरचा फॉर्म्युला, एरर पॉवरचा फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे. ज्या पॉवर जे असतील ते आपण काय करणार? याच्या रिलेटिव्ह एररच्या पुढे ओके कशाने आपण राईट करतो बघा. मग मॅक्सिमम एरर डेल्टा A अपॉन A इज इक्वल टू अल्फा इनटू डेल्टा B अपॉन B प्लस पुढची टर्म बीटा डेल्टा C अपॉन C प्लस गामा इनटू डेल्टा D अपॉन D प्लस डेल्टा पुढे डेल्टा E अपॉन E. आता आपल्याला याचं कन्वर्जन करायचं मॅक्सिमम एरर मध्ये. मग मॅक्सिमम एरर मध्ये कधी कन्वर्जन होईल? त्यासाठी आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करणार आहे. सो that is percentage error मध्ये. सो डेल्टा A upon A into 100 हा झाला मॅक्सिमम एरर इन A is equal to alpha into delta B upon B into 100 plus beta into delta C upon C into 100 plus gamma into delta D upon D into 100 plus
डेल्टा इंटू डेल्टा ई अपॉन ई इंटू 100. आता तुम्हाला माहिती आहे डेल्टा बी अपॉन बी इंटू 100 आपल्याला मॅक्सिमम एरर इन बी आणि तो कसा दाखवतो आपण b1%. नंतर डेल्टा सी अपॉन सी इंटू 100 हा म्हणजे मॅक्सिमम एरर इन सी कसा दाखवतो आपण c1. नंतर डेल्टा डी अपॉन बी इंटू 100 हा मॅक्सिमम एरर कसा दाखवतो आपण d1 च्या d1% मध्ये. आणि डेल्टा ई आपण हा काय मॅक्सिमम एरर इन ई तो कसा दाखवला आपण e1%. मग या सगळ्या व्हॅल्यू आपण जर सबस्टिट्यूट केल्या काय मिळतो काय मॅक्सिमम एरर इन ए मीटर राईट होतो बघा. नेक्स्ट व्हॅल्यू सो डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 it is a maximum error in A is equal to alpha into delta B upon B into 100 म्हणजे काय maximum error in B1 म्हणजे काय B1% plus next term beta into C हा C1 मध्ये C1 is a maximum error in C plus gamma into this term delta D upon into 100 म्हणजे किती तो d1% plus delta into delta e upon into 100 that is e1%. into upon percent त्याचे साइन कॉमन घेतलं तर आपला आन्सर येईल alpha b plus beta into c1 alpha into b1 plus beta into c1 plus gamma into b1 plus delta into e1%. so this is the maximum error in A. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये काय केला मॅक्सिमम एरर इन ए फाइंड आउट केला. ओके पाच टाइपचे प्रॉब्लेम चे तुम्हाला अशाने सॉल्व करावे लागतील. दिस इज द सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम फर्स्ट. आता बघा मित्रांनो आपल्याला पुढच्या प्रॉब्लेम मध्ये असं म्हटले इफ देयर इज अ पॉझिटिव्ह एरर of 50% in the measurement of velocity of body. म्हणजे बॉडी ज्यावेळेस वेलोसिटी मेजर करतो त्यावेळेस त्याला एरर किती दिला आपल्याला 50% दिला. कशामधला वेलोसिटी मधला फाइंड. आता आपल्याला काय करायचं फाइंड द एरर इन द मेजरमेंट ऑफ कायनेटिक एनर्जी. मग सध्या आपण प्रॉब्लेम मध्ये काय गिवन दिले ते आपण बघूया सोल्युशन. ओके प्रॉब्लेम मध्ये गिवन काय दिले आपल्याला तर एरर इन वेलोसिटी. हा एरर म्हणजे काय चेंज इन वेलोसिटी काय करायचं म्हणजे काय ऍक्च्युअल वेलोसिटी वर जातं मीन व्हॅल्यू ऑफ वेलोसिटी into 100 is equal to किती आपल्याला हा 50% दिले. म्हणजे एरर इन वेलोसिटी किती हा 50%. आपल्याला एरर फाइंड करायचं आहे कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी ई दाखवलं तर व्हॉट इज द एरर. मग एरर डेल्टा ई अपॉन ई into 100 is how much. अशा प्रकारचा आपल्याला समोर क्वेश्चन आहे की आपल्याला एनर्जी मधला एरर्स फाइंड करायचं कोणत्या कायनेटिक एनर्जी मधला. मग आता आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी E is equal to 1/2 mv². आता याचं कन्वर्जन E is equal to v². कसं 1/2 is a parameter only constant value तो आपण काय करणार रिमूव्ह करणार तर एरर मध्ये आपण कॉन्स्टंट घेत नाही. आता बघा डेल्टा E अपॉन E एरर इन कायनेटिक एनर्जी is equal to इथं कसं प्रोडक्ट आहे मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर. कोणता यूज करणार प्रोडक्ट. सो डेल्टा E अपॉन E is equal to डेल्टा m अपॉन m प्लस 2. आता हा लिमिट झाला 2 पुढे येईल 2 इंटू एरर इन वेलोसिटी. आता हा जर 100 ने याला मल्टिप्लाय केला तर त्याच्या नंतर होईल पर्सेंटेज एरर मध्ये पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी is equal to डेल्टा m अपॉन m प्लस 2 into डेल्टा v अपॉन v into 100%. अशा प्रकारे एरर पर्सेंट मध्ये. आता आपल्याला मास साठी एरर दिलाय का नाही म्हणून काय करणार हियर एरर इन मास डेल्टा m अपॉन m into 100 किती आपल्याला नो एरर सो 0 दिलेला आहे. मास कोणत्या प्रकारचा एरर दिलेला नाही म्हणून डेल्टा m अपॉन m into 100 किती 0 म्हणजे 0 झाली. and डेल्टा v अपॉन v याच्यामध्ये एरर किती आपल्याला डेल्टा v into 100 हा एरर किती दिला आपल्याला तर 50% दिला. किती आहे 50%. आता या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया
कॉन्सेप्ट लक्षात आली तुमच्या डेल्टा ई आपण इंटू 100 इज इक्वल टू डेल्टा ई आपण करू प्लस 2 डेल्टा ई आपण इंटू 100 आता 100 मध्ये मल्टिप्लाय केलं पॉइंट टर्म काय 0 मग ती टर्म कॅन्सल जाईल सो डेल्टा ई आपण ई इंटू 100% इज इक्वल टू फर्स्ट टर्म we will get second term 2 into delta v upon v into 100 आता आपण माहिती आहे डेल्टा v upon v into 100% velocity किती आहे तो 50% किती व्हॅल्यू टाकूया 2 into 50% ओके म्हणजे किती झाले आन्सर 100% म्हणजे जर velocity मध्ये तर 50% एरर जर असेल तर कायनेटिक एनर्जी मध्ये त्यासाठी कायनेटिक एनर्जीचं मेजरमेंट करणार आहे त्याच्यामधला येणारा एरर किती असणार आहे तर 100% असणार गॉट इट यू अंडरस्टँड ओके परत एकदा बघा कशी तुम्ही सॉल्व्ह केलेलं आहे आता बघा आपल्या समोर पुढचा प्रॉब्लेम आहे काय म्हणजे प्रॉब्लेम द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द फील्ड आर मेजर्ड as length is equal to 120 plus minus 2 and b is equal to 100 plus minus 5 meter. What is the area of the field? आणि आपल्याला करायचं एरिया फाइंड करायचं तर आपण परत एकदा या प्रॉब्लेम गिवन काय दिले ते बघूया गिवन तर आपल्याला लेंथ दिलेली मग लेंथ दिलेली आहे l is equal to 120 plus minus 2 याचा अर्थ मीन व्हॅल्यू म्हणजे l किती आहे 120 आणि मीन ऍब्सोल्यूट व्हॅल्यू डेल्टा l हा किती आहे 2 दिलाय किती दिलाय 2 तर आपल्याला ब्रेथ किती दिले 120 सॉरी b 100 प्लस मायनस 5 याचा अर्थ आपल्याला मीन व्हॅल्यू ऑफ b किती दिले 100 दिले तर मीन ऍब्सोल्यूट एरर इन b हा किती आहे 5 दिलाय असं कसं म्हणजे म्हणजे ज्यावेळेस आपण लेंथ मेजर करतो त्यावेळेस त्यामध्ये प्लस मायनस 2 चा एरर ऍब्सोल्यूट एरर आणि ज्यावेळेस आपण ब्रेथ मेजर करतो त्यावेळेस त्यामध्ये प्लस मायनस 5 चा मीन एरर आहे किंवा ऍब्सोल्यूट एरर आहे मग आता ज्यावेळेस आपण एरिया मेजर करणार तर एरिया मध्ये सुद्धा काय येणार आहे तर ऍब्सोल्यूट एरर येणार आहे मग आता एरिया कसं इक्वल आहे तर एरिया the area A is equal to A plus minus delta A लक्षात घ्या हा काय आहे त्या फील्डचा एरिया राहील मग आता आपण काय करतो आपल्याला A आणि डेल्टा A फाइंड आउट करायचे ओके मग आता A आणि डेल्टा A कसे तुम्ही फाइंड आउट करणार तर A सोपं आहे A इज इक्वल तुम्हाला माहिती आहे A इज काय L into P ओके L into P L किती टर्म तर L आहे 120 L is 120 आणि B किती आहे तुम्हाला B is 100 तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल सो 12,000 किती 12,000 मीटर स्क्वेअर हा काय तुमचा एरिया झाला A ची व्हॅल्यू मीन ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ मीन व्हॅल्यू ऑफ एरिया मीन व्हॅल्यू ऑफ एरिया किती आहे तुम्हाला 120 into 100 that is 12,000 meter square. तर तुम्ही सिंपल मल्टिप्लिकेशन केलं तुम्हाला काय मिळेल आन्सर मिळेल समजलं आता मला इंटरव्ह्यू डेल्टा A फाइंड आउट करायचा आहे मग आता आपण काय करूया एरिया हे याच्यामध्ये घेऊया रिलेटिव्ह एरर म्हणजे आता आपण प्रोडक्ट रूल यूज केला प्रोपगेशन एरर म्हणून होता प्रोडक्ट ऑफ एरर मग आता याच्यामध्ये आपण जर प्रोडक्ट ऑफ एरर यूज केला तर कसं बघा डेल्टा A upon A is equal to L into P म्हणजे काय होईल absolute error in L divided by the mean value plus absolute error in P divided by the mean value मग तुम्हाला डेल्टा L माहिती आहे डेल्टा L 2 आहे तर L किती आहे 120 प्लस डेल्टा P तुम्हाला माहिती आहे absolute error in P is 5 upon B तुम्हाला माहिती आहे 100 आता तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं तर 1 into 60 5 20 म्हणजे कसं येईल 160 plus 1 upon 20 आता এটা आपण काय करणार आहोत डिनोमिनेटर सेम करणार या काय करणार आपण 3 मल्टिप्लाय डिवाइड करणार म्हणजे कसं येईल बघा 160 plus 1 upon
काय लिहिलं आता डिनोमिनेटर सेम झालं म्हणजे न्यूमरेटरची काय होईल ॲडिशन होईल म्हणजे कसं येईल 3 + 1 4/16 ओके म्हणजे काय 1/15 बरोबर 1/15 आणि हे कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर डेल्टा A अपॉन A इज इक्वल टू दिलेला आपल्याला 1/15 that is equal to 0.10 again 0 100 किती वेळ लिहिलं 100 तुम्हाला डिवायडेशन दिलेलं असेल 1 * 50 0.10 again 0 100 56 90 किती उरले परत 10 परत 106 म्हणजे 66 आपण कॉमनली इथे घेऊया 0.667 ओके 0.667 काय आहे मला आन्सर कसं म्हणजे डेल्टा ए आपण डेल्टा ए फाइंड करायचं डेल्टा ए इज किती 0.667 इंटू हा ए म्हणजे डेल्टा ए किती तुमचा दॅट इज 0.0667 इंटू ए किती आला आपला 12000 किती आलेला आहे 12000 आता तुम्ही 12000 ने 0.667 ला जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला याचा आन्सर मिळेल बघा 800.4 मीटर स्क्वेअर हा काय मिळेल तुम्हाला ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ एरिया mean absolute error in area in the measurement of area मग आता तुमचं फायनल आन्सर काय करायचं एरिया ऑफ द फील्ड मग एरिया ऑफ द फील्ड काय a प्लस मायनस डेल्टा ए म्हणजे आन्सर काय a किती आला तुमचा 12000 प्लस मायनस 800.4 मीटर स्क्वेअर दिस इज युअर आन्सर म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला अशा एरिया फाइंड आउट करता येईल तुम्हाला लेंथ दिली होती नंतर ब्रेथ दिली होती म्हणून आपल्या समोर पाहिजे 120 प्लस मायनस याचा काय होतंय तर 120 ही मीन व्हॅल्यू आहे तर तू काय मीन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू तर ब्रेथ इज इक्वल 100 प्लस मायनस 5 याचा काय 100 काय मीन व्हॅल्यू ऑफ बी आणि प्लस मायनस म्हणजे काय मीन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ बी ओके तर मीन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू असं म्हटलं जातं आणि अशाने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला गॉट इट आता तर पुढच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय विचारलं ओके आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया त्या प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ g इन आयसोलेशन टू ग्रॅव्हिटी यूजिंग द सिंपल पेंडुलम द पेंडुलम द पिरियड दिला t is equal to 2 सेकंड लेंथ दिले l is equal to 1.00 मीटर we are in measure म्हणजे असं आपण मेजरमेंट करताना पिरियड आणि लेंथ ची आपल्याला व्हॅल्यू एस्टिमेट आणि कुठला क्वेश्चन चालला एस्टिमेट द मॅक्सिमम परमिसिबल एरर इन g and I can put also find the value of g. आता आपल्याला समजलं आपण काय काय कॅल्क्युलेट करायचं या प्रॉब्लेम मध्ये बघा सोल्युशन मध्ये आपल्याला पहिला इथं आपल्याला फाइंड करायचं पहिल्यांदा आपण दिले काय ते आपल्याला ऍक्युरेट मी काय सांगितलं गिवन मध्ये दिले आपल्याला पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम t is equal to 2 सेकंड किती आहे 2 सेकंड नंतर लेंथ दिली आपल्याला लेंथ इज 1 मीटर आणि काय फाइंड करायचं फाइंड फर्स्ट व्हॅल्यू ऑफ g सेकंड परमिसिबल एरर म्हणजे ॲब्सोल्यूट एरर इन g डेल्टा g आपण फाइंड आउट करायचं आहे आणि थर्ड आपण फाइंड करायचं आहे फाइंड द फायनल व्हॅल्यू दॅट इज g प्लस मायनस डेल्टा g अशा पद्धतीने ते म्हणजे आपण या प्रॉब्लेम मध्ये फाइंड आउट करायचे ओके आता वन बाय वन आपण सॉल्व्ह करूया मग सोल्युशन आता पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम आपल्याला माहित पाहिजे ओके पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम असतो पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम is t is equal to 2 pi under l upon g मग आपल्याला समजा g ची व्हॅल्यू फाइंड करायची तर आपण काय स्क्वेअरिंग बोथ साइड स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड म्हणजे काय बघा t square is equal to
4 पाय स्क्वेअर इंटू एल अपॉन जी. कारण या स्क्वेअर काय होऊन जाईल निघून जाईल. आता जी इकडे गेले टी स्क्वेअर तिकडे पाठवाय. सो जी इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर इंटू एल अपॉन टी स्क्वेअर. Okay, so simple is here. G is equal to 4 into pi square. आता एक लक्षात द्या कॅल्क्युलेशन मध्ये पाय म्हणजे असं 3.14. त्याचा जर आपण स्क्वेअर जर केला तर ही व्हॅल्यू नियरली इक्वल टू किती मिळते आपल्याला 10 मिळते. किती मिळते 10. म्हणून पाय स्क्वेअर किती आपण 10 घेतो. लक्षात घ्या पाय स्क्वेअर इज इक्वल टू पाय म्हणजे 3.14 त्याचा स्क्वेअर नियरली इक्वल किती मिळतो आपल्याला 10. मग ती व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली इनटू लेंथ किती दिली 1 अपॉन टी स्क्वेअर. टी किती दिला आपल्याला टी 2 सेकंड. ती व्हॅल्यू काय 2. सो 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर किती मिळतं 4. सो 4 into 10 upon 4 4 get cancelled. So G is equal to 10 meter per second square. This is the value of G. First value मिळाली आपल्याला आयसोलेशन इक्वालिटी फर्स्ट. आता पुढचा सेकंड पार्ट मध्ये आपण काय करायचं आहे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू करायचं. परमिसिबल एरर असं म्हणतात. काय आहे परमिसिबल एरर म्हणजे त्याची डेल्टा जी आपण फाइंड आउट करायचं आहे. परत आपण जी च्या इक्वेशन मध्ये जाऊया. जी इज इक्वल काय इक्वेशन मध्ये आपण डिझाइन केलं होतं 4 पाय स्क्वेअर इनटू एल अपॉन टी स्क्वेअर. गॉट इट. आता इथं 4 पाय काय कॉन्स्टंट आहे आणि पुढे याला आपण टी स्क्वेअर काय दोन व्हॅल्यू आहेत फिजिकल क्वांटिटी. मग यातलं डिव्हिजन जर यूज करा तर प्रोडक्ट किंवा डिव्हिजन करू. कारण डिव्हिजन आणि प्रोडक्ट साठी आपण एकच फॉर्म्युला यूज करतो. लक्षात आहे तुमच्या. ओके. सो डेल्टा जी अपॉन जी इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर कॉन्स्टंट तो येणार नाही. सो डेल्टा एल अपॉन एल प्लस टी स्क्वेअर टी चा 2 पुढे येईल इंटू डेल्टा टी अपॉन टी. व्हॉट इज आता पुढे बघा डेल्टा जी अपॉन जी इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल प्लस 2 इंटू डेल्टा टी अपॉन टी. आता आपल्याला ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. 1 मिनिट. आता बघा तुम्ही जर फॉर्म्युला जर बघितला तर डेल्टा जी आपण जी आपण डेल्टा जी फाइंड आउट केली डेल्टा एल आणि डेल्टा टी दिलेला नाही तर आपण प्रॉब्लेम मध्ये राहून त्याला राईट करायचं की आपण डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा टी दोन्हीच्या व्हॅल्यू सेम दिल्या होत्या. डेल्टा एल दिला होता आपल्याला 0.01 मीटर आणि डेल्टा टी दिलेला होता तर राईट करायचा राहिला होता 0.01 सेकंड. ओके. आता या दोन्ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करणार आहे. सो डेल्टा जी अपॉन जी डेल्टा एल किती आहे 0.01 अपॉन एल एल किती आहे 1 आहे एल इज 1 प्लस del 2 into delta t. परत डेल्टा टी 0.01 अपॉन टी टी किती आहे 2. गॉट इट. मग आता हे बघा हे 0.01 प्लस 2 गेट कॅन्सल 0.01 यांची ॲडिशन जर किती होईल 0.02 डेल्टा जी अपॉन जी. गॉट इट. मग आता याला आपण 100 ने मल्टिप्लाय केलं किंवा जी तिकडे सबस्टिट्यूट केला. जी डेल्टा जी इज इक्वल टू 0.02 इंटू जी. जीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली किती आली जीची व्हॅल्यू 10 सबस्टिट्यूट देअर. सो डेल्टा जी इज इक्वल टू 0.02 इंटू 10 किती मिळेल 0.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा जी. कशी व्हॅल्यू दिली आपल्याला डेल्टा जी ची किती आली 0.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे हा झाला परमिसिबल मॅक्सिमम परमिसिबल एरर इन जी म्हणजे डेल्टा जी. सेकंड व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली. आता आपण फाइंड करायची फायनल व्हॅल्यू ऑल्सो फाइंड व्हॅल्यू ऑफ जी. ही व्हॅल्यू काय येईल दॅट इज जी प्लस डेल्टा जी प्लस मायनस दॅट इज इक्वल टू जी किती आपला 10 प्लस मायनस डेल्टा जी किती आला
0.2 meter per second square. So this is the answer of this problem. तर अशा आपण असे एअर लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आता त्यानंतर तुम्हाला ही प्रॉब्लेम कशी सॉल्व्ह केली ही परत एकदा बघा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही टास्क 5 सॉल्व्ह करणार आहे त्यावेळेस तुम्हाला याचा यूज होईल. अशा टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला तिथं असणार आहे. ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना असं तुम्हाला समजा एखादी फिगर जसं की आपल्याला सिंपल पेंडुलम फॉर्म्युला दिला नव्हता, तो फॉर्म्युला तुमचा पार्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला डेन्सिटीमध्ये मासचं एरर फाइंड करायला सांगते किंवा डेन्सिटीचे एरर फाइंड करायला सांगते. त्या डेन्सिटीकडून मास पण व्हॅल्यू हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. किंवा व्हॅल्यूम ऑफ स्पिअर म्हणलं, स्पिअरचं व्हॅल्यूम तुम्हाला माहीत असलं पाहिजे, सिलेंडरचं व्हॅल्यूम माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे या टाईपचे फॉर्म्युले तुमचे पार्ट असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही या टॉपिक्सवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. म्हणजेच काय, तुम्हाला थोडक्यात फिजिकल क्वांटिटी ज्या असतील ज्या तुम्ही 10 पर्यंत डिस्कस केल्या त्याच्या बाहेरचे काय नसणार तुम्हाला, पण त्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या तुम्हाला नोन असणं गरजेचं आहे, त्यांचे फॉर्म्युले नोन असणं गरजेचं आहे. फॉर्म्युला नोन असेल तरच तुम्ही त्याची प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी तुम्ही फॉर्म्युले फिजिकल क्वांटिटी व्यवस्थित बघा आणि त्यांची फॉर्म्युले रीड करा, ती पार्टच म्हणून ठेवा, तरच तुम्हाला ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर आजचं लेक्चर आपण थांबवतोय. थँक्यू.